आपल्याला हा कांदा आपला थोडासा कसरट जरी ठेवला तरी चालतो, कारण आपल्याला पाण्यामध्ये शिजवायचा पण तो आहे. आणि आता हे आपण वडे भाजायचे त्याच्यात थोडे. नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या चॅनल नाव निशा आणि मम्मी रेसिपी. तर आज मम्मी काय चटपटीत बनवणार आहे? तर बरेच दिवस झाले मुलींना माझ्या मी दिसले नाही. मार्केटमधनं आली, आंघोळ केली, पूजा केली, नाश्ता केला. आज नाश्त्याला फक्त मॅगी बनवली. एक मॅगी बनवली, एक पाकिट, आणि अर्धी साईने खाल्ली, अर्धी मी खाल्ली. मला जास्त काही जात नाही मॅगी. म्हटलं चला आपण जे वडे बनवले झारून, ते वड्यांची आपण मस्तपैकी सुक्की भाजी बनवून बाजरीच्या भाकरी बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर आपण खाऊ शकतो. आणि चालू चालू बरी असते लगेचच्या लगेच. तर त्याच्याकरता काय काय लागणार साहित्य ते मी तुम्हाला दाखवते. तर चला मग. आणि कमेंट्समध्ये पण होता जे तुम्ही वडे केले ना त्याची रेसिपी दाखवा, म्हणजे कशी करायची. तर मग दोन प्रकारचे बनवले मम्मीने. आपण उडदाचे पण बनवले, झारून पण बनवले, आणि चवळी मुंगाची आपण ना तोडून पण बनवले. हा, तर आज मम्मी झाऱ्याचे दाखवणार आहे. झाऱ्याचे दाखवणार आहे. काही नाही, एकदम कमी साहित्याने झणझणीत अशी मस्त भाकरी सोबत लागणारी अशी भाजी. तर त्याच्यासाठी काय लागेल ते मम्मी दाखवेल. तर मी एक वाटीभर वडे घेतले. थोडीच लागते भाजी, म्हणून दोघांपुरती आमची छान आहे. साईला आणि मला हे वडे घेतले थोडे, एक वाटीभर. एक छोटा कांदा कापला. आणि फक्त आपले लाल मिरची नाही टाकायच्या, जे आपण ही टाकू, कारण मी याच्यात लाल मिरची टाकलेली, त्याच्यामुळे मी हिरव्या मिरचीचे कारण. त्याच्यासाठी लसूण, हिरवी मिरची, जिरं, थोडीशी मामूली हळद, आणि वरतून ही कोथिंबीर कापून ठेवली. त्याच्याकडे एकदम किरकोळ साहित्य. आपण लाल मिरची पावडरचे पण बनवू शकतो, आणि आपल्या ज्या वाळलेल्या मिरच्या त्या खोडून पण आपण बनवू शकतो. चालू चालू जे बी आपण बनवतो ते पण सुंदरच होईल. तर चला आपण भाजी बनवायला घेऊ आता. तर मी गॅस पेटवला, गॅसवर कढई ठेवली. कढईत थोडं तेल टाकलं, 1 चम्मचभर. खूप सोपी आहे पण चवीला खूप छान लागते. थोडं गरम झालेलं असेल तर पाहते मी. तर तेल गरम झालंय. आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे त्यात. जिरं टाकल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा टाकल्यानंतर आपल्याला लगेच लसूण आणि हिरवी मिरच्या टाकायची, म्हणजे कांद्याबरोबर त्या पण शिजतील. कारण त्यांचा कचरा जर राहिलं तर त्याचा प्रमाण म्हणजे चांगली चव लागत नाही त्याच्याने, मग कचरट लागतात. त्याच्यामुळं लसणाबरोबरच लसूण मिरची कांद्याबरोबरच टाकलेलं आहे. थोडी हळद टाकते. जास्त हळदी आधीचं काही चांगलं वाटत नाही, ते आपल्या कामात येतेच. तर कांदा चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आपल्याला हा कांदा आपला थोडासा कसरट जरी ठेवला तरी चालतो, कारण आपल्याला पाण्यामध्ये शिजवायचा पण तो आहे. आणि आता हे आपण वडे भाजायचे त्याच्यात थोडं भाजलं, त्याचा थोडासा कसरटपणा गेला ना. तर मी कांद्यामध्ये जे आपण कांदा हिरवी मिरची टाकले त्याच्यात हे वडे मी टाकले भाजायला. थोडेसे आपल्या आदर कच्चे भाजून घ्यायचे, आणि यात आपल्याला गरम पाणी टाकायचे, आणि चवीनुसार मीठ टाकायचे. हे झारायचे असल्यामुळे आधी नाही भाजायचे. हो, नाही, हे झारलेले असतात ना, जाळायचे काय कारण. जे आपण कशासाठी भाजतो ते जाड असतात, आणि ते पाण्यामध्ये लवकर ना. मी आता यात गरम पाणी टाकते, मग सांगते तुम्हाला थोडं. आणि याला पाणी पण जास्त लागत नाही, कारण हे बारीक असतात, शेवासारखे लगेच शिजतात ते. चवीनुसार मीठ टाकते, कारण सुकी भाजी जास्त मीठ नको टाकायला. आपण याच्यात पण टाकलं. हो, थोडी शिजून थोडंसं पाणी द्यायला का मग मी कोथिंबीर टाकेल. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे. किती वेळ ठेवायचं मग? हा, 10 मिनिटं 15 मिनिटं तरी ठेवायचे. थोडंसं पाणी राहिलं का मग काढून. आणि मी सांगत होते तुम्हाला का आपण हे वडे का भाजत नाही, तर हे शेवासारखे बनवलेले असतात आणि लवकर शिजतात, त्याच्यामुळे भाजू शकत नाही. आपण जे वडे भाजायचे असतात ते मोठे आपण जे हाताने तोडतो ते असतात, भाजीमध्ये लवकर शिजत नाही, त्याच्यामुळे ते भाजावे लागतात, फोडावे लागतात, मग भाजीत टाकावे लागतात. त्याच्यामुळे ते भाजले जातात. हे भाजून नाही भाजले तरी चालेल, आणि शक्यतो हे भाजतच नाही. भाजल्यानंतर त्याची सगळं जळण दिसतं, ते काही चांगलं वाटत नाही. ज्यावेळेस आपण कांदा, हिरवी मिरची, लसूण जे बी काही आपण टाकतो मसाला, त्यात परतून घ्यायचं. वरतून गरम पाणी टाकलं ना तरी होतं. तर आता भाजी शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर मम्मीने खूप छान असं हेअर बँड लावले,
तर हे बघा तुम्ही बघू शकता, थांबे दाखवते. तर ना हे गजऱ्यासारखं आहे हे बघा. तर पहिले पूर्वी खूप बायका घालायच्या ना मम्मी आंबड्याला, हे हो छोटे छोटे फुलासारखं वाटतच नाही मम्मी तू असं गजरा लावलाय. मस्त पद्य एवढं. तर बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ थोडासा गॅप झाला, मम्मी पण दिसली नाही तुम्हाला. तर मम्मीला म्हटलं चला आज सगळ्यांना छान तुझे दर्शन दे. हो बाई म्हणे चल. तर ना मी 2 मिनिटासाठी ठेवली ती परत. आता भाजी झालेली आहे बघा, किती झटपट अशी भाजी आपली वड्यांची. ते पण शेवसारखीच वाटते, वाटत पण नाही वड्यांची. यांना तर वड्यांची भाजी आवडतच नाही, पण हे जर खातील ना तर सुंदर झाली अशी भाजी. मी गॅस बंद करते. खूप छान झालेली आहे. तर बघा सुंदर अशी आपली झणझणीत मस्त वड्याची भाजी झालेली आहे. तर तुम्हाला लांबून वाटत असेल शेवची भाजी आहे, तर बघा मस्त वड्याची भाजी झालेली आहे. इकडे ठेवला आहे मम्मीला कांदा, आणि इकडे ज्वारीची भाकरी ही, आणि इकडे रस. तर तुम्हाला माहिती आहे रस मम्मीकडे कंटिन्यू राहतो हा ना मम्मी. हो. तर रोजचा रस, पोळी, भात मम्मीला खूप आवडतं. रस भात आणि शेवाया तर मम्मीला आवडतातच. तर आता आपण मम्मीला मस्त जेवायला देऊ. तर आता आपण मस्त मम्मीला जेवायला देऊ. मम्मी बघू बरं, घे बरं. वाव. हे बघा रस आहे, आणि रोजच रस करतो. कांदा बघा निशाने असं कसं गोल गोल कापता, कसं काय नॉनव्हेजची भाजी. तर मम्मी खाईल, मस्त खाऊन दाखवेल. वड्याची भाजी एकदम मस्तपैकी, एक असं वाटतं शेवाचीच भाजी आहे. आणि ही आमची ज्वारीची भाकर आहे. हां मम्मीला लागते एक टाईम ज्वारीची भाकर खातो, चांगलीच असते. टेस्ट घे मम्मी. तर बघा किती मस्त असं वाटतं की शेवाचीच भाजी केलेली आहे, एकदम भारी. तर या तुम्ही खायला. कशी झाली मम्मी? एकदम मस्त. म्हणजे तूच केलेली आहे. खूप जण म्हणतात तू मम्मीला का सांगते, म्हणजे रेसिपी. त्या मागे सांजोरे चालू होते ना, तर बरंच कमेंट होत्या का तू मम्मीला कशाला करायला लावते. तर मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे. तर हे चॅनल आमच्या दोघींचं आहे, असं काही नाही. जेव्हा मम्मीला मूड असतो तेव्हाच आम्ही बनवतो, आणि नसेल तर मग मी काही ना काही दाखवत असते किंवा एकटी दाखवते. तर आता मम्मीला आपण छान मस्त जेवायला लावू, आणि तुम्ही पण करा, तुम्ही पण खा, आणि मला सांगा टेस्ट कशी राहते. काय काय म्हणजे खूप जणांना वड्यांची भाजी आवडतच नाही, पण नक्की तुम्ही खरंच असे करा. मम्मीने हे आत्ताच मागे दाखवली याची वडे कसे बनवायचे, खूप सुंदर होती. तर आता मम्मीला जेवायला लावू आपण. तर हे खाल्ल्यानंतर मी रस घेईल थोडासा, अर्धाच घे, अर्धा नंतर घे, कारण शुगर आहे. पण खाते थोडासा, 2-3 चम्मच का होईना खाते. जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत खाते. शुगर माझी कंट्रोलमध्ये राहते, मी शुगर वाढू देत नाही. मी पूर्ण नाईट जागरण करते, तरी पण मी माझी शुगर वाढत नाही. कधी कधी बाय चान्स वाढली, कधी आजारी पडली, बीपी वगैरे वाढला तर माझी शुगर वाढते, नाही तर माझ्या कंट्रोलमध्ये शुगर राहते. मी भात खात नाही, काहीच खात नाही. मी खायचं जरी असलं तर फक्त 1-2च घास खाते. मला माहिती आहे त्रास आपल्याला होणार आहे, त्याच्याकरता आपल्या शरीराला आपणच जपायला पाहिजे, काही गोष्टी आपणच सगळं सांभाळायला पाहिजे. तर अशी मी भाजी केलेली आहे. तर आता जेवण झालं, 1च चम्मच रस पिला फक्त, आणि छान वाटतं. आता काय गोळ्या औषध घ्यायचे, झोपायचे. तर नक्की तुम्ही याची वड्याची भाजीची टेस्ट घ्या, स्वतः करा. चालू 2 मिनिटात होणारी भाजी आहे. फक्त गरम पाणी टाका म्हणजे लवकर होईल. गरम पाणी जर केलं भाजी टाकलं ना तर लवकर शिजले जाते, आणि त्यांच्याने मऊसर होतं, आणि झटकीपट आहे. डब्याला मुलांना सुद्धा आपण देऊ शकतो. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, काय वाटली की मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नक्की ट्राय करा. मध्ये मध्ये मी दिसत नाही तर राग मानू नका. कधी कधी मी पण थकते, काही गोष्टी न येणार राहतात, ते मी निशाला समजून सांगते, ते मी करते. जे येतात तिला त्या करून दाखवते ती तुम्हाला. पण आता माझ्या वयामानानुसार तरी पण मी तुमच्यासाठी उभी राहते. नाही तर माझे आराम करण्याचे दिवस आहे. पण मी म्हणते आपण जर शिकवलं तर मुलींना वेगवेगळं नवीन काहीतरी पाहायला मिळेल, शिकायला मिळेल. त्याच्याकरता मी तुम्हाला सांगत राहते का तुम्ही शिका. तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय.